तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे ती काव्या घरी आलेली असते आणि मानिनी काकूंशी तिच्या मनातलं ती बोलत असते. ती सांगत असते, खरं तर काकू, मला आता माझं नशीब आवडायला लागलेलं असताना हे सर्व घडलं, पण मी मात्र माझ्या नशिबाला असं माझ्या हातनं निघून जाऊ देणार नाही. आणि तेवढ्यातच तिथनं जीवा देखील जात असतो आणि जीवा तिथे थांबून त्या काव्याचं सर्व बोलणं ऐकत असतो. त्यानंतर तो त्याच्या रूमकडे जात असताना काकू त्याला आवाज देतात आणि म्हणतात, अरे जीवा, ये ना इकडे बस. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही मला काम आहे. त्यावर काकू त्याला म्हणत असतात, अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यानंतर जीवा तिथे येऊन बसतो आणि काव्या म्हणत असते, तुम्ही दोघं बोला, मी येते. मी आपल्यासाठी निदान चहा आणते. त्यावर काकू म्हणतात, नाही काव्या, तूही इथे बस. तुम्ही उगाचच एकमेकांनाशी टाळाटाळ करू नकात. खरं तर मला तुमच्या दोघांना मिळून बोलायचं आहे, काहीतरी विचारायचं आहे. काकू त्या काव्याला म्हणत असतात, आली तर तू आहेसच, पण आता आली आहेस तर सर्व गाठी गुंता सोडूनच जा. त्यानंतर ते म्हणत असतात, मला तुम्हाला विचारायचं आहे. तेवढ्यातच ते दोघं म्हणत असतात, आता आमच्यामध्ये असं काहीही नाही आहे. त्यावर मानिनी काकू त्यांना म्हणतात, अरे मला पूर्ण विचार उत्तर द्या. विचारायच्या आतच तुम्हाला माहीत तरी आहे का मी कशाबद्दल बोलत आहे? तुम्ही दोघांचाही प्रवास मी पाहिला आहे. हळूहळू ह्या काव्याला पार्थच्या प्रेमामध्ये पडताना आणि इकडे जीवाला नंदिनीचं होत जाताना मी स्वतः पाहिलेलं आहे. मला आता माहीत आहे तुमच्यात असं काही नाही आहे, पण जे मला माहीत नाही असं काहीतरी मला विचारायचं आहे. तुमच्या दोघांचं हे अफेअर कुठून आणि कसं सुरू झालं? तुमच्या भूतकाळाबद्दल मला स्पष्टपणे सांगा. असं म्हणतात, डॉक्टरला आणि वकिलांपासनं काहीही लपवू नये. मी तर तुमची आई आहे. मग आता ह्या आईला सगळं काही मनातलं जे काही खरं आहे ते सर्व सांगा, असं मानिनी काकू त्यांना म्हणत असते. त्यावर जीवा त्या मानिनी काकूंना सांगत असतो, 1 वर्षांपूर्वी साधारण आम्ही भेटलो आणि त्यानंतर मी काव्याला प्रपोज केलं. त्यानंतर तो तिथनं उठून जातो आणि म्हणतो, आई जाऊ दे ना हे सगळं, तुला आता ऐकून काय करायचं आहे? त्यानंतर त्या मानिनी काकू त्या जीवाला म्हणत असतात, अरे असं अवघडले पण तुम्ही तुमच्यामध्ये किती दिवस ठेवणार आहेत? त्यावर जीवा काकूंना सांगत असतो, अगं हे अवघडले पण लग्न झाल्यानंतर देखील आमच्यामध्ये असंच होतं. त्यावर काकू म्हणतात, अरे ते जाऊ दे, पण आता जर तुम्ही हे सगळं खरं सांगितलं नाही तर मग कसं चालेल? तुम्ही एकदा खरं काय ते सांगा. जरी मला नाही सांगितलं तरी देखील उद्या जाऊन तुम्हाला पार्थला आणि नंदिनीला मात्र हे सांगावंच लागणार आहे. मग तुम्ही काय करता? असं काकू त्याला सांगत असतात आणि म्हणत असतात, हे बघ, प्रॉब्लेम जरी आले तरी त्यांना फेस केल्याने सोल्युशन मिळत असतं, पण जर तू असा प्रॉब्लेमपासनं लांब पडत राहिला तर मग कसं चालेल? फेस इट जीवा, असं त्या काकू जीवाला सांगत असतात. त्यानंतर जीवा मानिनी काकूंना सांगत असतो, खरं तर मी तिला प्रपोज केलं आणि त्यानंतर आमचं अफेअर सुरू झालं. त्यानंतर ती विचारते, मग तुम्ही घरी का नाही सांगितलं? तू हिला भेटवायला घरी का घेऊन आला नाही? त्यावर काव्या सांगत असते, खरं तर हा मला चल म्हणाला होता, पण मीच ह्याला नको म्हणाले, कारण मला असं वाटलं होतं ज्या वेळेस जीवा सेटल होईल त्यावेळेस आम्ही घरी सांगणार. त्यानंतर अचानकपणे हे स्थळ नंदिनीच्या घरी गेलं आणि त्यानंतर तर आम्ही फारच खुश झालो, कारण आम्हाला असं वाटलं आता ह्या दोघांचं लग्न झालं की आपली लाईन मोकळी आणि त्यानंतर आपलाच नंबर. पण लग्ना दिवशीसुद्धा मी काव्याला म्हटलं होतं आपण आपल्याबद्दल सर्वांना सांगूयात, पण काव्या मात्र नाही म्हणाली. आणि ज्या वेळेस त्या मुलीला किडनॅप करून लोक जात होते त्यावेळेसच मला नंदिनीला देखील एक गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन जात आहेत असं काही लोक दिसले. त्यानंतर मी तिला घेऊन ज्या वेळेस लग्न मंडपामध्ये आलो होतो त्यावेळेस तर काव्या पार्थची झाली होती. तिच्या गळ्यामध्ये पार्थदादाचं मंगळसूत्र होतं. एवढं सर्व होऊन देखील ज्यावेळेस मी काव्याला लग्न मंडपामध्ये भेटलो त्यानंतर मी तिला सांगितलं होतं, चल आत्ता लगेचच आपण सगळं खरं काय ते सांगूयात, तू हे मंगळसूत्र काढून टाक. त्यावर देखील काव्याने मला सांगण्यापासनं थांबवलं आणि काही सांगू दिलं नाही. एवढंच काय तर माझ्या नावावरचं
टॅटू देखील तिने ज्यावेळेस ती म्हणाली मी सर्वांना सांगेन त्यावेळेस मी ते टॅटू जाळून टाकलं. त्यानंतर सर्व प्रकार त्या मानिनी काकूंच्या लक्षात येतो आणि त्या म्हणतात म्हणजे फार्म हाऊसवर जे तू आगीमध्ये पडला होतास तर ते सर्व खोटं होतं, तू तर तुझ्या टॅटू जाळला होतास. त्यानंतर काव्या सांगत असते हो मानिनी काकू, मी जीवाला सततच लग्नानंतर प्रेशराईज करत होते की आपण हे लग्नाबद्दल सर्वांना सांगूयात, पण सततच त्यानंतर नंदिनी ताईकडे बघून मी माझं स्वतःचं मन आवरलं आणि त्यानंतर माझी बुद्धी मात्र मला सततच सांगत होती की हे सगळं विसरून जा, पण माझं मन मात्र मानत नव्हतं. त्यानंतर हळूहळू मी पार्थमध्ये कधी गुंतत गेले, माझी मलाच कळालं नाही आणि त्यानंतर मला पार्थ देशमुख मिळाले म्हणजे जे अगदी परफेक्ट आहेत, परफेक्ट मॅच, अगदी ग्रीन फ्लॅगच. त्यावर मानिनी काकू म्हणतात म्हणजे हिरवा झेंडा, हे तुम्ही काय बोलत आहेत. त्यावर जीवा मानिनी काकूंना समजावून सांगत असतो म्हणजे नात्यातली जी व्यक्ती जी अगदी परफेक्ट आहे, जी सततच आपल्याला समजावून घेते, आपलं जसं वागतो तसं ती आपल्यानुसार वागत असते, जी व्यक्ती आपल्याला सततच प्रेफरन्स देत असते, आपल्याला दुःख होईल असं कधी वागत नाही, आपल्याला जास्त महत्त्व देते. पण त्या दोघांच्या तोंडातून हे वाक्य ऐकून मात्र इकडे मानिनी काकूंना जरा वेगळं वाटत असतं. त्या म्हणत असतात आणि मग आता त्या व्यक्तीने सततच तुम्हाला हवं तसं का वागावं. आणि काकू काव्याला आणि जीवाला म्हणत असतात तुमच्या त्या ग्रीन फ्लॅगबद्दल किती चुकीच्या तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आहेत. खरं तर एखादी व्यक्ती किंवा एखाद्या जोडप्यामध्ये बरोबरीच नसेल, इक्वॅलिटी नसेल तर मग काय अर्थ आहे. आणि त्यानंतर मानिनी काकू म्हणत असतात आणि काय रे जीवा, तू तर म्हणतोयस ती व्यक्ती सततच तुम्हाला महत्त्व देते, नेहमी त्याच व्यक्तीने तुम्हाला का महत्त्व द्यावं. आणि मग तुम्ही कोण आहेत असे मोठे टिकूजीराव, तुम्ही कोण लागून गेला आहे. खरं तर मला असं वाटतं ग्रीन फ्लॅग म्हणजे अशी व्यक्ती असते जी सततच तुम्हाला समजून घेते आणि तुम्ही जर चुकलात तर तुमचा वेळेप्रसंगी कान देखील धरते, तुम्हाला योग्य रस्ता देखील दाखवते आणि एवढंच काय तर तुमचं कौतुक करण्याची वेळ आल्यास अगदी स्वतःचा जीव देखील तुमच्यावर ओवाळून टाकते. ती व्यक्ती म्हणजे ग्रीन फ्लॅग असते. आणि काय असं नात्यामध्ये सततच एकाच व्यक्तीने काय म्हणून समजून घ्यावं म्हणत असतात आणि हीच ग्रीन फ्लॅग व्यक्ती तुमच्या नात्यामध्ये नंदिनी आणि जीवा होते. त्यावर त्यांचं हे बोलणं ऐकून काव्या त्यांना विचारते तुम्ही असं काय बोलत आहात काकू, होते म्हणजे. त्यावर त्या म्हणतात अर्थात आणखीनही आहेतच, पण त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. त्यानंतर मानिनी काकू म्हणत असतात तुम्ही आत्ता कसं मला सगळं काही खरं काय ते सांगितलं, मला जरा आतून शांत झाल्यासारखं वाटलं. त्या दोघांनाही तुम्ही विश्वासात घेऊन सगळं खरं काय ते सांगा, नक्कीच त्यांना देखील थोडं शांत वाटेल, थोडंसं बरं वाटेल आणि माझा विश्वास आहे तुम्ही नक्कीच एकत्र येणार. पण तुम्ही तुमचा विश्वास आणि तुमचे प्रयत्न मात्र ढळू देऊ नका, असं मानिनी काकू जीवाला आणि काव्याला सांगत असतात. त्यानंतर मानिनी काकू त्या दोघांना सांगत असतात कधी कधी नात्यामध्ये अशी फेज येते लॉंग डिस्टन्सची सुद्धा आणि दुरावा येतो. त्यानंतर तो दुरावा इतका वाढतो की त्यानंतर आपल्याला खऱ्या प्रेमाची किंमत कळते. अर्थात मी देवाकडे प्रार्थना करेल की तुमच्यातला हा दुरावा लवकरात लवकर मिटावा आणि तुम्ही सगळेजण पुन्हा आधीसारखे एकत्र यावे. त्यानंतर ते म्हणतात खरंच काकू आमच्या पार्टनर्सला आम्हाला गमवायचं नाही आहे, मी तर बोक्याला इतकी हडतूड केली आहे, आय मीन देशमुखांना, मला तर त्यांना पुन्हा त्यांच्यासारखं समजून घेण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. कदाचित तुम्ही जर लग्न झाल्यानंतर एका घरामध्ये राहत नसताना तर आत्ताची परिस्थिती ओढावली आहे ना अशी एवढी अवघड परिस्थिती होऊन बसली नसती, पण तुम्ही दोघंजणं एकाच घरामध्ये राहता म्हणूनच हे सर्व झालं आहे. पण असो आता जे झालं आहे त्याला तर आपण बदलू शकत नाही, पण तुम्ही दोघं मात्र तुमचे प्रयत्न कायमच सुरू ठेवा, मी आहे तुमच्यासोबत, असं मानिनी काकू त्या दोघांना सांगत असतात. आणि त्यानंतर काव्या म्हणते बरं ठीक आहे काकू, आता मी येते, बराच वेळ झाला, कारण मी घरी कोणाला सांगूनही गेले नव्हते, आई माझी वाट बघत असेल. त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि इकडे नंदिनी पार्थला म्हणत असते
पार्थ तुम्ही प्लीज काव्याला ॲक्सेप्ट करा ना. त्यावर तो म्हणतो आणि तुम्ही त्यावर ती सांगत असते, मला तर नुसता जीवाचा आवाज जरी ऐकला तरी देखील माझ्या मनातलं पोळं फुटतं, हजारो आठवणी जाग्या होतात आणि मग मात्र मला सहन होत नाही. मी तर आता ठरवलं आहे, मी जीवांना पुन्हा ॲक्सेप्ट नाही करू शकत. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं आहे. मी तर आता फास्ट ट्रॅकमधनं जीवांकडनं डिवोर्स घेणार आहे, असं ती नंदिनी त्या पार्थला सांगत असते. त्यावर पार्थ म्हणतो, पण तुम्हाला वाटतं का जीवा तुम्हाला एवढा सहजासहजी डिवोर्स देईल? त्यावर ती म्हणते, ते तर होणार नाही, पण मला त्यासाठी जीवाला भेटून त्यांना मनवावं लागेल आणि मी ते करणार आहे. मला ते करावंच लागेल, कारण आता मी त्यांच्यासोबत नाही राहू शकत, असं नंदिनी त्या पार्थला सांगत असते. तर पार्थ त्या नंदिनीला म्हणत असतो, तुम्हा बायकांना नेहमीच कसं माहीत असतं नेमकं तुम्हाला काय हवं आहे, आम्हा पुरुषांना तर कळत नाही. आणि हे एक बरं आहे, तुम्हा बायकांना 2-2 घरं असतात, माहेर सासर असं दोन्ही असतात, पण आम्हा पुरुषांना मात्र काही आवडलं नाही, काही न पाठणाऱ्या गोष्टी झाल्या तरी देखील तिथेच राहावं लागतं. मग पुरुषांनी जायचं कुठं? मला तर आता माझ्या घरामध्ये, आमच्या रूममध्ये देखील, माझ्या रूममध्ये देखील जाण्याची इच्छाच होत नाही, असं पार्थ त्या नंदिनीला सांगत असतो. आणि इकडे काव्या मात्र पार्थच्या रूममध्ये आलेली असते. त्यानंतर काव्याला त्यांच्या रूममधल्या सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागत असतात. त्यानंतर ड्रेसिंग टेबलजवळ असलेली तिची क्रीम जो सततच पार्थ तिच्याकडनं घेत असायचा आणि ती मॉइश्चरायझर क्रीम ती घेते आणि त्यानंतर त्या क्रीमला बघत बसते. बघत बघत तिला सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागतात. त्यानंतर ती बेडवर बसते तर तिला आठवतं ज्या वेळेस ते दोघंजणं रूम पार्टनर्स म्हणून त्यांनी बेड शेअर केला होता. हे सर्व तिला आठवायला लागतं. पुन्हा तिच्या मनामध्ये आठवणींचं काहूर उठतं आणि त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच असं प्रॉमिस करत असते, पार्थ देशमुख, मी फक्त थोड्या दिवसांसाठी गेली आहे, पण त्यानंतर मात्र मी कायमचीच तुमच्याकडे येणार आहे आणि माझ्या मनामध्ये असा विश्वास आहे, मी तुम्हाला पुन्हा मिळवूनच दाखवेन. जे जे तुम्ही माझ्यासाठी केलं होतं आता ते सर्व मी तुमच्यासाठी करणार आहे. आणि हा माझा म्हणजे काव्या पार्थ देशमुखाचा शब्द आहे, असं ती स्वतःलाच म्हणत असते. त्यानंतर ती तिथनं निघून जात असते. पण काव्याचा मात्र पाय त्यांच्या रूममधनं पार्थच्या आठवणीपासनं बाहेरच निघत नसतो. आणि इकडे रम्याचा मात्र फार राग होत असतो. ती फार चिडलेली असते. ती म्हणत असते, ह्या काव्याला आता पुन्हा वापस येण्याची काय गरज आहे? खूपच स्वतःला शान समजते, सतत आपलं पार्थच्या पुढे मागे लुडबुड करत असते. पण आई, मला मात्र आता भीती वाटत आहे. आता हिच्या येण्याने पार्थमध्ये पुन्हा काही फरक तर पडणार नाही ना? त्यावर वसुआत्या म्हणतात, असं काहीही होणार नाही आहे आणि जरी असं घडायला लागलं तरी देखील आपण आहेतच ना. ती मोठी मांजर आगाव आहे. त्यावर ती रम्या म्हणत असते, जर ती मांजर आहे तर मी वाघीण आहे. आता तू बघच मी तिला कायमचं पार्थच्या नजरेतनं कसं उतरवते. आणि इकडे नंदिनीलाही सततच जीवाची आठवण येत असते, पण ती तिचं मन दुसऱ्या कामांमध्ये रमवण्याचा, गुंतवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर रात्री मोबाईलमध्ये ती त्यांचे लग्नाचे फोटोज बघत असते आणि लग्नाचे फोटोज बघत असताना चुकून तिच्याकडनं लग्नाच्या फोटोला लाईक पडतं आणि त्यानंतर इकडे जीवाला मेसेजही पडतो. त्यावर जीवा बघतो तर काय, जीवाचा तर आता खुशीचा पारावारच राहिलेला नसतो. त्याला फारच आनंद झालेला असतो. त्याला वाटत असतं की नंदिनीने त्यांच्या लग्नाच्या फोटोला लाईक केला आहे. त्यानंतर नंदिनी म्हणते, आता ह्यांचा गैरसमज लगेचच दूर करायला हवा. त्यावर ती त्या जीवाला कॉल करते आणि त्याला सांगत असते, चुकून माझ्याकडनं तुम्ही आता उगाचच तुमच्या मनामध्ये काही विचार आणू नका. त्यावर जीवा म्हणतो, आता लाईक जरी चुकून पडलं असलं तरी देखील तू लग्नाचे फोटो बघत असणार, कारण तू मला मिस करत असणार, म्हणूनच तर तुझ्याकडनं चुकून लाईक पडलं. त्यानंतर जीवा म्हणत असतो, मी तुला मला मिस करण्याची एक संधी देखील देणार नाहीये. तू काळजी करू नको, मी आत्ता लगेचच तुला भेटायला येत आहे. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्ही इकडे येणार नाहीयेत, तुम्ही मला आणखीनच त्रास देऊ नका प्लीज. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.